सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की जर ह्या कंत्राटदाराने तुमच्याही गावामध्ये तुम्हालाही काही चुना लावला असेल तर जरूर मला फोन करा. असले जे समाज विघातक लोक असतील तर त्यांचा भ्रष्टाचार मी 100% चव्हाट्यावर आणेन. आणि ज्या पद्धतीने हा खोडसाळपणा करतोय झेंडे म्हणजे सौ बिल्ली खाके काय सौ चुहे खाके बिल्ली चली हज असं काहीतरी म्हण आहे ना, तसं म्हणजे तुला वाटत असेल की बाबा मी 100 उंदीर पचवलेले आहेत मग हा मी काही केलेलं चालेल, तर असं नाहीये. पत्रकार तुला माहित नाहीत, जे खरे पत्रकार माहित नाहीत. तुला फळकूट पत्रकार माहीत असतील, फळका मारणारे पत्रकार माहीत असतील. खरे पत्रकार ज्यांच्या अंगात रक्तात पत्रकारिता असतात ते तुला माहीत नाही. त्याच्यामुळे माझी बदनामी झाली असं आव्हान नको. ती तुझी चूक आहे, तुझी बदनामी नाही तर तुझ्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे पोलीस तू ज्या पोलिसांना घेऊन गेला त्यांच्यावर, त्या पोलिसांचा जो पिया आहे घनश्याम सोनवणे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते पोलीस घनश्याम सोनवणे तुम्ही जेलमध्ये जायला पाहिजे. इतकं ते गंभीर प्रकरण आहे तुमच्यावर. आणि ते लोक सस्पेंड झाली पाहिजेत असं हे प्रकरण आहे. आणि हे जर प्रकरण लावून धरलं तर तू ज्यांना मदत केली म्हणून सांगतोस ते पोलीस आणखी अडचणीत येतील. आणि तू जे बोलतोयस अगोदर बोलायला शिक. जे बोलतोयस ते त्या पोलिसांना आणखी अडचणीत आणणारी तुझी विधान आहेत. तर असू दे, मी आता थांबतो. आणि नंतर अजून काय खोडसाळपणा केला तू तर मग तुझे जे काही कंत्राट वगैरे आहेत तेही मी शोध घेतो त्याचा. तुझ्या वडिलांबद्दल ही माहिती आलेली आहे, चांगली माहिती आलेली आहे. ते साताऱ्यामध्ये इथं होते आणि तिथं असतानाच त्यांनी हे कंत्राट म्हणजे ते अधिकार पदावर असल्यामुळे ते समोर येऊन कंत्राट घेत नाहीत. पण तुला त्यांनी कंत्राटदार बनवलं आणि अनेक उपद्व्याप करून ठेवलेले आहेत असं मला समजलंय. तर तुझ्या वडिलांनी काय काय केले उपद्व्याप तेही आम्हाला तपासावे लागतील. तर एवढ्या खोलात जायची माझ्यावर वेळ येऊ नये. मलाही वेळ नसतो, मी मुंबईत असतो. इकडं मी कोर्टाच्या तारखांमुळे येत असतो. पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना लय हौस होती की ह्याला तुषार खरातला आपण कोर्टाच्या एरजाऱ्या घालायला लावूया. म्हणून त्यांची हौस भागवण्यासाठी मी त्यांची हौस भागवतो की बाबा मला लय बोलावताय ना इकडं, तर मी तुमचं काम करतो.